नमस्कार मंडळी, मकर संक्रांती आणि भोगी स्पेशल आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे मस्त अशी माझ्या पद्धतीची भोगीची भाजी। हो मंडळी, हिवाळ्यातील सर्व भाज्या मिक्स करून केली जाते ती म्हणजे भोगीची भाजी। ही भाजी बनवण्याची सगळ्यांची आपापली एक वेगळी पद्धत असते। तर आज मी तुमच्यासोबत जी पद्धत शेअर करणार आहे ती खूप सोपी पद्धत आहे आणि जास्त काही त्यामध्ये भाज्या नाहीयेत, त्यामुळे खूप अप्रतिम अशी चव आहे याची। आणि ह्याच्या सोबत मस्त अशी खरपूस तीळ लावलेली बाजरीची भाकरी खातात आमच्या इथे। तर मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट आपण ह्या जबरदस्त रेसिपीला सुरुवात करूया। मस्त अशी सोपी साधी भोगीची भाजी। चला तर मग मंडळी, मी सर्वप्रथम तुम्हाला दाखवते की ह्यामध्ये कोणकोणत्या भाज्या किती आणि कशा लागणार आहेत ते आज आपण पाहूयात आणि मस्त ह्या रेसिपीला सुरुवात करूयात। मी एका भांड्यात वाल आणि पापडी एक वाटी घेतलेली आहे, म्हणजे घेवडा आणि पापडी घेतली आहे। एक वाटी, अर्धी वाटी पावटा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी वल्ला हरभरा घेतला आहे। अर्धी वाटी वाटाणा, यामध्ये तुम्ही तुरीचे दाणे सुद्धा घालू शकता। गाजर आवडीनुसार कमी जास्त, आणि एक मोठं वांग आणि एक बटाटा घातलेला आहे। वांग खूप महत्त्वाचं आहे, वांग्याशिवाय ही भाजी होत नाही। आणि अर्धा तास अगोदर भिजत घातलेले शेंगदाणे घेतले आहेत। इथे फोडणीसाठी मी भरपूर असा लसूण घेतलेला आहे, कोथिंबीर, 2 तिखट हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। हिरवी मिरची तुम्ही कमी जास्त करू शकता, आणि 1 चमचा जिरं हे बारीक वाटून घ्यायचं आहे। आता आपण याला फोडणी देऊया। फोडणीसाठी इथे मी पुन्हा अर्धा चमचा जिरं घातलेला आहे। जिरं तडतडलं की त्यामध्ये कढीपत्ता घालून घ्यायचा आहे। कढीपत्ता छानपैकी तडतडला की त्यामध्ये वाटलेले लसूण, मिरची आणि कोथिंबीरचं वाटण घालून घ्यायचं आहे। हे सुद्धा छानपैकी मस्त तेलामध्ये खरपूस भाजून घ्यायचं आहे। भाजता भाजता त्यामध्ये पाव चमचा हिंग घालून घ्यायची आहे। हिंग ऑप्शनल आहे, नाही घातली तरी काही हरकत नाही। लसूण भाजून झाला, मिक्स केलेल्या भाज्या स्वच्छ धुवून लसणामध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि त्या हाय फ्लेमवर छान परतून घ्यायचे आहेत। छानपैकी मिक्स करायचे आहेत। तर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ घालून पुन्हा त्या मिक्स करायच्या आहेत। हाय फ्लेमवरच मिक्स करायचे आहेत आणि छानपैकी परतायचे आहेत। ध्यान ठेवा, लसूण जळणार नाही खाली आणि भाजी सुद्धा चिकटणार नाही। आता यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालून पुन्हा भाज्या मिक्स करायच्या आहेत। मीठ आणि हळद घातल्याने त्याला थोडंसं पाणी सुटेल, भाज्यांना पाणी सुटतंच मीठ घातल्यानंतर। भाज्या छानपैकी परतून झाल्या की गॅसची फ्लेम लो करायची आणि झाकण ठेवून 8 ते 10 मिनिटं त्याला शिजू द्यायचं। आता भाजीमध्ये घालण्यासाठी आपण एक कूट तयार करायचं आहे, म्हणजे अर्धी वाटी शेंगदाणे आणि त्यामध्ये 2 मोठे चमचे तीळ घालून ते छानपैकी बारीक वाटून घ्यायचं आहे। आता आपण पाहूया भाजी कितपत शिजली आहे। आपण 50% तरी भाजी अशी शिजवायची आहे तेलामध्येच। माझी 50% भाजी शिजून झालेली आहे। पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायची आहे। सध्या गॅसची फ्लेम मंदच ठेवा, जास्त हाय करू नका। आता यामध्ये आपण मसाले घालून घेऊया। इथे मी 2 चमचे कांदा लसूण मसाला आणि वाटलेले शेंगदाण्याचे आणि तिळाचे कूट घालून घ्यायचं आहे। पुन्हा यामध्ये 1 मोठा चमचा तीळ घालून घ्यायचं आहे। तीळ खूप महत्त्वाचे आहेत ह्यामध्ये। छानपैकी पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व मसाला भाजीला कोट झालेला पाहिजे इतपत मिक्स करायचं आहे ते। तुम्ही बघू शकता मसाला, चटणी, मीठ वगैरे सर्व छानपैकी भाजीला मिक्स झालेला आहे। भाजी सुद्धा 60 ते 70% शिजलेली आहे। आता यामध्ये आपण छान असे उकळलेले गरम पाणी घालायचे आहे। थंड पाणी अजिबात घालायचं नाही, जेणेकरून भाजीची शिजण्याची प्रोसेस थांबणार नाही। पाणी तुम्हाला हवं तितकं घट्ट पातळ तुम्ही तुमच्या अंदाजाने पाणी घालून भाजी करू शकता। पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे। त्याला छानपैकी अशी हाय फ्लेमवरच उकळी येऊ द्यायची आहे। उकळी आली की त्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे। कोथिंबीर घालून पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम मंद करून अशा प्रकारे अर्ध झाकण ठेवून भाजी पूर्ण शिजवून घ्यायची आहे। तयार आहे मंडळी आपली मस्त अशी झटपट
मकर संक्रांती स्पेशल भोगीची भाजी आहे की नाही झटपट आणि सोपी रेसिपी। तर मंडळी, तुम्हाला जर माझी ही भोगीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत। वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू। आणि हो मंडळी, ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, नक्की तुम्हाला आवडेल। कारण रेसिपी सिंपल आहे पण टेस्टी आहे। नक्कीच ट्राय करा।